नमस्कार, टाइम टू कुक चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. हॅलो, आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे पौष्टिक महिनाभर टिकणारे आणि एकदम झटपट होणारे 15 ते 20 मिनिटात होणारे मोदक. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला 1 कप गव्हाचे पीठ घ्यायचे आहे. ते आपल्याला चांगले भाजून घ्यायचं आहे. तर ह्या तुपामध्ये मी हे चांगलं भाजून घेणार आहे. या पद्धतीने कच्चं राहिलं नाही पाहिजे, छान भाजून घ्यायचं आहे. खरपूस वास सुटला पाहिजे असं छान. ह्याला 5 ते 7 मिनटं भाजण्यासाठी लागतात साधारण. तर हे आपण मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे. आता कलर चेंज झालेला आहे, पीठ पण भाजलेलं आहे आपलं. त्यामध्ये मी पाव कप खोबऱ्याचा बुरा घातलेला आहे. तो देखील आपण ह्यामध्ये भाजून घेणार आहोत. छान भाजून घ्यायचं आहे ते देखील. त्यातच आपण टाकणार आहोत ड्रायफ्रूट्स. मी इथे ड्रायफ्रूट्स असे बारीक स्लाइस करून घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकू शकता यामध्ये. बदाम, काजू, किशमिश, वेलदोडे, मनुके या प्रकारे तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता. चांगलं भाजून घ्यायचं आहे हे आपल्याला. गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे. आणि आता हे मी एका ताटावरती मिश्रण काढून घेते आहे. ते आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. मिश्रण थंड होईपर्यंत आपण इकडे गॅसवरती परत पुन्हा आपल्याला कढई ठेवायची आहे. त्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. आणि आता आपण ज्या कपाने पीठ मोजून घेतलं होतं गव्हाचं, त्याच कपाने आपण गूळ देखील मोजून घेणार आहोत. हे किसलेला गूळ आहे, म्हणजे मी सुरीने असे बारीक कापून घेतलेला आहे गूळ. म्हणजे बारीक स्लाइस केल्यामुळे पटकन वितळतो. आता हा आपल्याला वितळून घ्यायचा आहे. तर हे असं आपण वितळून घेऊया. गॅस मंदच ठेवायचा आहे. गूळ वितळलेला आहे, त्यामध्ये मी जायफळ घालत आहे. थोडंसं असं जायफळ आपण किसून घालायचं आहे. मिक्स करून घेऊया ते. ह्या पद्धतीने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ आपला चांगला वितळलेला आहे. आता ह्यामध्ये आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे, गव्हाचं पीठ आणि खोबरं, तर ते टाकून घ्यायचं आहे यामध्ये. आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे. ह्या पद्धतीने आपण मिक्स करून घेणार आहोत चांगलं. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. खूप छान आणि चविष्ट लागतात हे मोदक. करायलाही अगदी सोपे आहे. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता हे आपलं मिश्रण चांगलं गुळामध्ये मिक्स झालेलं आहे. थोडंसं हे थंड होऊ द्यायचं आहे. आणि आपल्याला साच्यामध्ये पीठ घालून, हे मिश्रण घालून त्याचे मोदक करून घ्यायचे आहे. तर इथे मी ताटामध्ये पुन्हा हे मिश्रण ओतून घेते आहे. थोडंसं थंड करायचं आहे. फारही थंड नाही करायचं आपल्याला. कोमट असतानाच याचे साच्यामध्ये हे मिश्रण भरून, आता हे थोडं थंड झालेलं आहे. तर इथे मी असं साच्यामध्ये जेवढे तुम्हाला शक्य आहे तेवढं तुम्ही असं प्रेस करून ते मिश्रण भरून घ्यायचं आहे. त्या पद्धतीने असं पूर्ण साचा भरून घ्यायचा आहे आपल्याला. प्रेस करून चांगलं भरून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने चांगलं प्रेस करून भरायचं आहे. मिश्रण मोकळं असल्यामुळे भरपूर मिश्रण साच्यामध्ये आपण भरू शकतो. तर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं ते मिश्रण साच्यात भरून घ्यायचं आहे. या प्रकारे मोदक छान तयार होतो. अशा प्रकारे आपण सर्व मोदक बनवून घेणार आहोत. मिश्रण कोमट असतानाच आपल्याला सर्व मोदक करून घ्यायचे आहेत. मिश्रण जर थंड झालं तर हे आपले मोदक
होणार नाही. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट्समध्ये लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. धन्यवाद.